26 वर्षांचा मुलगा, नाव तरुण, एका जमावाने त्याला काठ्यांनी, सळ्यांनी, दगडांनी ठेचून ठेचून मारलं. त्याची चूक काय होती? तर काहीच नाही. मग कारण काय बनलं? तर त्याच्याच कुटुंबातल्या एका लहान मुलीच्या हातून चुकून दुसऱ्या समुदायातल्या महिलेला लागलेला एक पाण्याचा फुगा. याबद्दल त्याला काही माहित होतं का? तर नाही. पण खरंच एवढ्या छोट्या कारणावरून झालेलं हे भांडण होतं का? कारण प्रश्न असे आहेत की एवढ्याशा कारणावरून तो संपूर्ण परिसर पेटून का उठला? रस्त्यावर मोर्चे का निघाले आणि पोलिसांना इतका मोठा बंदोबस्त का करावा लागला? हेच सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. ही घटना आहे दक्षिण पश्चिम दिल्लीतल्या उत्तम नगरच्या जे कॉलनी मधली. तरुण बटोलिया शिक्षण घेत होता, नियमित जिमला जायचा आणि चांगली नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी उचलण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण 4 मार्च 2026 होळीच्या दिवशी दुपारी तरुणच्या कुटुंबातल्या एका लहान मुलीने गच्चीत खेळताना आपल्याच एका नातेवाईकावर पाण्याचा फुगा फेकला. पण तो फुगा खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या समुदायातल्या सायरा नावाच्या एका महिलेवर जाऊन फुटला आणि याच क्षणापासून वादाची सुरुवात झाली. हळूहळू वाद वाढत गेला, शब्दाला शब्द वाढले, वाद हातापायीपर्यंत पोहोचला. तरुणच्या कुटुंबियांचा आरोप आहे की त्या महिलेने रागाच्या भरात आपल्या घरच्यांना आणि परिसरातल्या लोकांना बोलावलं. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की आणि मारामारी झाली. काही लोक जखमीही झाले. शेवटी तरुणचे कुटुंबीय घरात गेले, पण दुसऱ्या समुदायाच्या लोकांनी त्यांच्या घराला बाहेरून कडी लावली आणि घरावर दगडफेक सुद्धा सुरू केली. हा सगळा प्रकार घडला तेव्हा तरुण मात्र घराबाहेर होता. त्यानंतर थोड्या वेळाने मात्र परिस्थिती शांत झाली असं वाटू लागलं. पण संध्याकाळी जेव्हा सगळ्यांना वाटत होतं की प्रकरण संपलं आहे, तेव्हाच घडला खरा आणि भयानक हल्ला. तरुण मित्रांसोबत होळी खेळून बाईकवरून घरी परतत होता. तेवढ्यात गल्लीतल्या एका वळणावर 15-20 जणांनी त्याला घेरलं आणि लाठ्या, लोखंडी सळ्या, विटा आणि दगडांनी तरुणवर जोरदार हल्ला करायला सुरुवात केली. तो जमिनीवर पडला, पण मारहाण काही थांबली नाही. तरुणच्या वडिलांच्या डोळ्यासमोर त्याच्या छातीवर मोठ्या दगडाने हल्ला केला, पण घर बाहेरून बंद केल्याने कोणीच त्याला वाचवू शकलं नाही. नंतर गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी मृत घोषित केलं. तरुणच्या कुटुंबियांचा आरोप आहे की त्याला फोन करून बोलवण्यात आलं आणि सापळा रचून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. म्हणजे हा अचानक झालेला वाद नव्हता, तर पूर्वनियोजित हल्ला होता असं कुटुंबाचं म्हणणं आहे. पण दिल्ली पोलिसांच्या मते मात्र हा वाद पाण्याच्या फुग्यामुळे 2 कुटुंबांमध्ये सुरू झाला आणि नंतर हिंसक बनला. या संपूर्ण घटनेनंतर समुदायाला भडकवणाऱ्या महिला फरार झाल्या होत्या आणि तेव्हा कडक कारवाईची मागणी करत हिंसक आंदोलनं सुद्धा झाली. काही ठिकाणी गाड्यांना आग लावण्यात आली आणि आरोपींच्या घरांना सुद्धा आग लावण्यात आली. यानंतर 8 मार्च रोजी MCDने एका आरोपीच्या घराचा बेकायदेशीर भाग पाडून टाकला आणि अखेर सायरा म्हणजेच जिच्यावर फुगा पडला होता ती आणि शरीफा, सलमा, सोहेल, समीर, फिरोज, इस्माईल, उमरुद्दीन, जुमाद्दीन, कमरुद्दीन, मुस्ताक, मुजफ्फर आणि ताहिर अशा 13 जणांना अटक करण्यात आली. यात 3 महिला आहेत आणि 14वा आरोपी हा एक अल्पवयीन मुलगा आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा नोंदवलाय. एक पाण्याचा फुगा आणि परिणाम 26 वर्षांच्या तरुणचा मृत्यू. जळत्या गाड्या, लोकांचा संताप आणि संपूर्ण परिसरात पसरलेलं भीतीचं वातावरण. तरुण आता परत कधी येणार नाही. त्याची स्वप्न, त्याच्या आई वडिलांच्या आशा, सगळं काही होळीच्या दिवशी त्या एका गल्लीतल्या वळणावर जमावाच्या हातून संपलं. ही गोष्ट फक्त एका पाण्याच्या फुग्याची आहे की आपल्या समाजात वाढत चाललेल्या असहिष्णुता, अविश्वास आणि द्वेषाची आहे? प्रश्न फक्त इतकाच नाहीये की तरुणची हत्या अचानक रागातून झाली होती की आधीपासून आखलेल्या कटाचा भाग होती, हे तर तपास आणि न्यायालय ठरवेल. पण मोठा प्रश्न असा आहे की आपला समाज इतका नाजूक झाला आहे का की एका छोट्या चुकीवर सुद्धा जमा होतो आणि रस्त्यावर दगड लाठ्यांनी न्याय दिला जातो? सणांच्या दिवशी आपल्याला जास्त पोलिसांची गरज आहे की आपल्यातच अधिक संयम आणि समजूतदारपणाची गरज आहे?